खूप खूप भयानक ॲक्सिडेंट झालेला आहे. ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊ नका. काय होईल, 80च्या ऐवजी तुम्ही 70वर चालाल, 5:30च्या जागी 6:30ला पोचाल, 1 तास कमी झोपाल. अवकाश जा, काळजी घ्या. मुंबईने आमचं स्वागत केलं आहे या ट्रॅफिकने. वाजलेले आहेत 11:15 आणि आता आपण निघालोय. हा गाडीचा सेटअप बघा, खतरनाक वाटतोय. अरे आईच्या गावात गाडी उचलताच येत नाही. सागर, तुझ्या गाडीवर काहीच नाही. माझ्या गाडीवरती अर्ध गाव आहे तुझं. चला, गणपती बाप्पा मोरया. हा प्रवास सुखरूप होऊन दे, आम्ही सुखरूप घरी पोचून दे. आम्ही लवकर निघत होतो पण अभिच्या मम्मीने सोडलंच नाही. ती बोली जेवल्याशिवाय मी तुम्हाला सोडणारच नाही. तर आम्ही पण म्हटलं काही गडबड करत कशाला जायचं, आरामात जेवूया, थोडं फ्रेश होऊया. असं पण ट्रॅफिक आहे रोडला आणि गरम पण होत होतं म्हणून आम्ही दुपारी निघालो नाही. आणि मुळात आम्हाला यायलाच उशीर झाला लग्नावरून, कारण का पुढचे रस्ते खराब होते. आता आपण निघालो आहे आपल्या परतीच्या प्रवासात. हे लागलो आपण आपल्या हायवेला. आता असा सलग प्रवास जिथपर्यंत कापता येईल तिथपर्यंत करायचा. फक्त त्रास थोड्या या गाड्यांचा आहे, कारण का आज मुंबईला परतीला निघालेल्या गाड्या पण बऱ्याच आहेत. कारण का मगाशी आम्ही जेव्हा लग्नावरनं येत होतो तेव्हा खूप गाड्या निघालेल्या. मंडळी, मी एक गोष्ट तुम्हाला सांगायचीच विसरलो. आपला आभी थांबला आहे. आभी सोबत नाही आला आहे. प्रशांत अगोदरच निघून गेला आहे, कारण का त्याला लवकर पोचायचं होतं. उद्या ऑफिस आहे आणि आभीला उद्या गावी काही कामं आहेत. तर आभी ती कामं करून मग उद्या किंवा परवा, मोस्ट ऑफ द परवाच निघणार आहे तो. डोक्यातनं स्किप झालं मगातपासून, कारण का निघायची गडबड होती. खूप खूप भयानक ॲक्सिडेंट झालेला आहे. बघू शकता तुम्ही, गाडी पलटी झाली आहे आणि मला वाटतं हा आताच झालेला आहे. पूर्ण गाडी पलटी झाली आहे आणि हा मला वाटतं ना डायव्हर्जनमुळे झालेला ॲक्सिडेंट आहे. हा मला वाटतं आता जस्ट झाला आहे. हा इकडून सोडल्यावर पाणी प्यायला थांबलोय, कारण का उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि रात्र असली तरी काय सागर ताण तर लागते आपल्याला. आणि आमच्या गाडीची जरा साफसफाई चालू आहे, कारण का खूप धूळ बसली आहे, माती बसली आहे. आता तुम्ही बघा आपला अश्वमेघ फुल लोड आहे. हा काही असा सेटअप केला आहे आम्ही. एक छोटासा ब्रेक झाला आपला, वॉटर ब्रेक. थोडं म्हटलं उजेडात थांबूया. आता पार्टी आहे, पार्टी ॲक्सिडेंट बघितला तो त्या डायव्हर्जनमुळे झाला असावा, असं आमचं तिघांचं पण मत झालं. कारण का तो डायव्हर्जन एवढा पटकन होता ना की तो टर्न मारायला गेला असणार आणि स्पीडमध्ये असणार आणि तो पलटी झाला असणार. आपण प्रस्थान करूया. 12:30 झालेत. हो, 12:30 झालेले आहेत. आता ना आम्ही हा परशुराम घाट उतरत होतो. सागर आणि आम्ही दोघं इंटरकॉमवरती कनेक्टेड आहोत. आमच्या ना भारी गाण्यांच्या भेंड्या चालू आहेत. मज्जा आली. सागर गा की गाणं. आणि आम्ही गाणं कोणतं गात होतो, हिची चाल तुरु तुरु डाव्या डोळ्यात. भारी होतं. हित कोणी आसपास तू जरा माझ्याशी बोल नाही. ही आमची अशी मजा मस्ती चालू आहे. फुल आम्ही राईड आमची एन्जॉय करतोय. हा असा मोकळा रस्ता आणि एवढा छान क्लायमेट आहे. आणि आम्ही बोलता बोलता कधी परशुराम घाट उतरलो. हे आता लोटे परशुराम MIDC आलंय. मस्त चालली आपली राईड. परतीचा प्रवास असतो ना नेहमी, खूप छान वाटतो. फक्त ना ही अशी सोबत हवी.
आपण काल जाताना ज्या घाटाबद्दल बोलत होतो, भोसटे घाट, आणि जो टर्न बोलत होतो तो बघा इथे किती स्पीड ब्रेकर्स आहेत. ते द्यायचं रिझन आहे की हा जो टर्न आहे, हा कर्व आहे, एकदम शार्प कर्व आहे. बघू शकता एक किती मोठी भिंत बांधली आहे इथे, तरी पण एवढे स्पीड ब्रेकर्स असून पण या बाजूला किती स्क्रॅचेस आहेत बघा त्या ह्याच्यावर भिंतीवरती. हे बघा हे सगळे टायर्स पण लावलेत. सो मंडळी, आरामात प्रवास करा, घाई करू नका, ओव्हर स्पीडिंग करू नका, ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊ नका. काय होईल, 80च्या ऐवजी तुम्ही 70वर चालाल, 5:30च्या जागी 6:30ला पोचाल. अजून काय होणार आहे, 1 तास कमी झोपाल. पण सावकाश जा, काळजी घ्या. थँक्यू साहेब. साहेबांनी आपल्यासाठी हा रस्ता चालू करून दिलेला आहे, मोकळा करून दिलेला आहे. म्हणजे मला तेच टेन्शन होतं की घाटात ना कसा जाऊ, वेळ जाणार आपला, आणि आपण परत चाललोय आपल्या अक्कशेडी बोगद्यातून. आता याय जायला मला वाटतं दोन्ही वेळेला चालू आहे हा. वाजलेले आहेत रात्रीचे 3 आणि जिकडे आपण होतो काल 11 वाजता, आज तिथे आहोत 3 वाजता आणि आलोय प्रणव भाऊला सोडायला. प्रणव भाऊ, कशी झाली ट्रिप? मस्त ना. सगळ्यात सुखकर प्रवास तुझाच आहे. सगळ्यात उशिरा बसला आणि सगळ्यात लवकर पोहोचतोय. चल भेटू आपण परत लवकरच भेटूया. तुझ्या हातचं कौल चिकन खायला. ते बाकी राहिले. कौलं होती पण आम्हाला चिकनच नाही भेटलं. चिकन पण होतं पण आमच्याकडे आज वेळ नव्हता. भेटू. तुझ्याबरोबर खूप बरं वाटलं एवढं फिरून. हे आता पोचतोय आपण कोलाडला. बघा परत तीच कालसारखी रस्त्याची अवस्था. आम्ही 4 तासात आलोय संगमेश्वरवरनं इंदापूरपर्यंत, आणि आता माहीत नाही किती वेळ लागेल. धूळ धूळ नुसती, कंटाळा आलाय. आणि हे रस्ते, झोप नाही येत आहे पण या रस्त्यांमुळे ना इरिटेट व्हायला झालं आता थोडं. जसं आम्ही महाड उतरलोय, महाड उतरल्यानंतर जे हे रस्ते असे चालू झाले आहेत, काहीतरी करा या रस्त्यांचं, काहीतरी करा ओ साहेबांनू, काहीतरी करा की या रस्त्याचं. जरा दयामाया दाखवा आमच्यावरती. आम्ही फिरतो, आपला महाराष्ट्र दाखवतो, आपला महाराष्ट्र किती सुंदर आहे. हे आता आपण आलोय पाली खोपोली रोडनी. जसे आपण काल आलो होतो तर त्या रोडनी जात नाही आहे बिकॉज तो रोड खराब आहे. ह्या रोडला एवढं रात्र उशिरा जायचं पण थोडं रिस्की आहे, पण तरी पण ठीक आहे, गाड्या आहेत पुढे मागे. आणि कसं या रोडने आपण गेलो ना की सरळ आपण आपला जुना मुंबई पुणा पकडला की आपण गेलो सुसाट. आता आपण सोडलाय पाली खोपोली आणि आता लागलोय खालापूर बायपासला, जो खालापूरला खाली उतरेल. आणि म्हणजे कसं खोपोली फिरून जायला नको, पण डायरेक्टली थोडं पुढे निघून जाऊ. आणि एक सरप्राईज आहे, एका व्यक्तीचा फोन आलेला, ती व्यक्ती भेटते. आम्ही इथून आल्यामुळे आमचा हा प्रवास खूप व्यवस्थित झाला. जर त्या साईडने आलो असतो तर आमचं काहीही खरं नव्हतं. थोड्याचा मी अर्धा टप्पा पण गाठला नसता. वर दिसतोय तो आहे एक्सप्रेस हायवे आणि हा बायपास करून येतो. हा तुम्ही जॉईंट होऊ शकता इथे पुण्याला जायला, म्हणजे ज्याला पुण्याला जायचं आहे पालीवरून किंवा पाली खोपोलीवरून. आता आपण मारणार आहे लेफ्ट. पुण्याला जायचं असेल तर हा राईट डायरेक्ट जातो खोपोली टोलला, आणि हा लेफ्ट मारून बायपास करून आपण बाहेर पडतो खालापूरला. हे आहे आपले सागरभाई. आम्ही दोघं पण दमलोय. आता दमलो नाही, रस्त्यामुळे थोडं इरिटेट झालोय. ठीक आहे, आता झालं. 80% आम्ही गड सर केलेला आहे. आता फक्त 20% राहिला आहे. तो काय आमचा रोजचा रस्ता आहे, आम्ही फटाफट जाऊ. थोडासा आम्ही एक छोटा पाण्याचा ब्रेक घेतो
कारण का परत पुढे पोहोचल्यानंतर आम्हाला आमच्या बॅग्स पण शफल करायचे आहेत, कारण का सागरचं सगळं सामान माझ्या सॅडल बॅगमध्ये, मग ते सगळं काढायचं आहे, त्याच्यात परत एक 10 मिनटं जातील. पण ह्या लाईट्स म्हणजे मी तर खूप अगोदर लावले आहेत, मॅडडॉग अल्फा आणि HJG. या लाईट्समुळे ना आमचा प्रवास खूप सोपा झाला. आता हा आपण बायपास घेतल्यामुळे आपण आलो आहे, आता हा आहे ओल्ड मुंबई पुणे हायवे. आता आपण अगोदर आलो असतो तर खूप गोल फिरून आलो असतो. तर थोडा इथे पाण्याचा ब्रेक घेऊया 5 मिनटं. पण दाखल झालो आता पनवेलमध्ये. आपलं पंचमुखी हनुमान देवा, थँक्यू, तू आमची अख्खी राईड सुखरूप पार पाडलीस, आम्हाला सुखरूप घरी परत आणलंस. आणि आता उजाडत आलंय, पण पोचतोय पनवेलमध्ये. आता एक चीफ गेस्ट आपल्याला भेटत आहेत, त्या चीफ गेस्टला भेटूया आणि पटकन निघूया. आपले एक चीफ गेस्ट इथेच उभे आहेत कुठेतरी. हे बघा, चीफ गेस्टचं स्वागत करूया आपण सगळ्या आपल्या लाईट्सनी. आणि हे आहेत आपले आजचे चीफ गेस्ट, फ्रेम की तलाश में भाई. थांबलोय मी, अर्धा तास झाले. बघा त्या साईडला अरे अबो 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 अरे 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 थँक्यू तुम्ही अर्धा तास आमच्यासाठी थांबल्याबद्दल. हा एक, हा 2 आणि तिकडे 2, तो एक, हे सगळे आपली फॅमिली आहे, भाऊ आहेत आपले. तो थांबला बिचारा आमच्यासाठी अर्धा तास. तो 4 वाजल्यापासून फोन करतोय, कुठे पोचलात. विचार केला आता हे लोक घरी जातात ते जातात त्यांना भेटून जात. तुम्हाला नेहमी व्हिडिओमध्ये बघता, आता पण तुम्ही मला व्हिडिओमध्ये बघताय. भाषण कुछ ज्यादा नहीं हो गया, मतलब कुछ भी. पण आता एंटर केलंय आपल्या नवी मुंबईमध्ये आणि झालेली पहाट उजाडत आलेलं आहे. अजून तासभर जायला आपल्या घरी पोचायला. ही अशी राईड पहिल्यांदा करतोय मी आणि सागर, म्हणजे अशी पूर्ण रात्रभर राईड करून उजाडता पोचतोय, निघतो आणि उजाडलेलं असतं आणि आमची राईड चालू होते. आज आमची राईड संपते आणि मुंबईने आमचं स्वागत केलं आहे या ट्रॅफिकने. गर्दी करून हॉर्न वाजवून सगळ्यांनी आपलं स्वागत केलंय. बघा मी म्हटलं आता तासभरात पोचू, आमची काय आता लक्षणं दिसत नाही तासभरात पोचायची. ब्रिजचं काम चालू आहे म्हणून सगळं मागे जाम लागलंय. हा फायदा असतो बाईक असल्याचा. किती वेळा हा ब्रिज तोडणार, किती वेळा बनवणार, काय करतात देवास ठाऊक. शेवटी आपल्याला ट्रॅफिकमधनं सुटकारा भेटला. हा सूर्योदय झालेला आहे पण तो मागे झालाय, मिररमध्ये बघू शकता. बस आता फक्त मला माझा बेड आणि माझं घर दिसतंय, बस दुसरं काही नाही. आपण पोहोचलोय सायनला. आता सागर इथून खालून जाईल. तो सायनच्या ब्रिजच्या खालून जाईल. आपण सगळे ब्रिज पकडत फटाफट निघून जाऊ. चलो सागर भाई, मिलते हैं जल्दी. ही राईड भारी झाली आपली. चलो बाय बाय, चल सी यू. तर सागर साहेब चाललेत ब्रिजच्या खालून, आपण जाऊया ब्रिजच्या वरून. सी यू डार्लिंग. सागरबाई निघून गेलेत आता खालून, या ब्रिजच्या खालून जातील आणि तसे तिकडनं घरी पटकन पोहोचतील. आता आमचे इंटरकॉम डिस्कनेक्ट झाले. हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. चलो बाय बाय देन, टेक केअर, सी यू, थँक्स फॉर वॉचिंग. असंच प्रेम राहू द्या, भेटू लवकरच. बाय बाय, टाटा.